मृदुंगमच त्यांच्या हृदयाची धडधड आहे. श्री तिरुवारूर भक्तवत्सलम, पद्मश्री 2026. तिरुवारूर 18व्या शतकातील कर्नाटकी संगीताची त्रिमूर्ती संगीतम ममूर्ती यांचं जन्मस्थान. मी संगीतमय वातावरणामध्ये वाढलो. माझी आई तिरुवारूर तंजावर भागातील एक प्रसिद्ध संगीतकार होती. जेव्हा मी अवघ्या 2.5 वर्षांचा होतो तेव्हा मला माझ्या वडिलांची उणीव जाणवली. असं म्हणतात की आई एखाद्या पवित्र मंदिरासारखी असते आणि हे माझ्या आयुष्यात पूर्णपणे खरं ठरलं. अगदी छोट्या छोट्या संगीत कार्यक्रमांमध्ये सादरीकरण करत माझ्या आईने 3 भाऊ आणि माझी जबाबदारी घेतली. दररोज सकाळी लहानगा भक्तवत्सलम त्याची आई आनंदवल्लीच्या प्रार्थना आणि भक्तिगीतांच्या मधुर आवाजाने जागा व्हायचा. तो त्या संगीताने मंत्रमुग्ध व्हायचा. त्याच्या आईने त्याला संगीत शिकवायला सुरुवात केली. हेच सुरुवातीचं शिक्षण त्यांच्या आयुष्यभराच्या संगीत प्रवासाचा भक्कम पाया बनलं. लवकरच ते स्थानिक संगीत कार्यक्रमांमध्ये आपल्या आई आणि मामांना साथ करू लागले. माझे मामा तिरुवारूर कृष्णमूर्ती, त्यांच्याकडे हट्ट करून मी मृदंगम शिकायला सुरुवात केली. त्यांना मला खरं तर शिकवायचं होतं, पण ते संकोच करत होते, कारण संगीतकारांना नियमित उत्पन्न नसतं. त्यांना असं वाटे की त्यांनी जे कष्ट सोसले तेच मला सोसावे लागू नये. त्या काळी चेन्नई भारतीय शास्त्रीय संगीताचं एक प्रमुख केंद्र बनलं होतं. देशभरातील महान विद्वान आणि कलाकार तिथे स्थायिक होत होते. जेव्हा मी मद्रासला आलो तेव्हा मी कोणालाही ओळखत नव्हतो आणि मला कोणाचाही आधार नव्हता. माझी आई माझ्यासोबत यायला कचरत होती. मी एक छोटीशी खोली भाड्याने घेतली आणि खूप मनधरणी करून मी माझ्या आईला माझ्यासोबत आणलं. तिने माझ्यासाठी जो त्याग केलाय त्याची कल्पना सुद्धा करता येणार नाही. माझ्यासाठी तिने त्या लहानशा खोलीत जुळवून घेतलं आणि आम्ही एका अशा वस्तीत राहायचो जिथे लहान घरं एकमेकांना लागून होती. मला शेजाऱ्यांना त्रास द्यायचा नव्हता म्हणून मी खिडक्यांना जाडसर पडदे लावून खोलीत ध्वनिरोधक बनवायचो आणि तासनतास मृदुंगाचा सराव करायचो. निरंतर 10 वर्ष हीच माझी दिनचर्या होती. एकदा प्रसिद्ध गायिका ML वसंत कुमारी यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये एका कार्यक्रमादरम्यान आयोजकांनी त्यांना त्यांच्या कपाळावरील पारंपरिक विभूती चिन्ह काढून टाकण्याची विनंती केली, पण भक्तवत्सलम यांनी नकार दिला. त्यांच्यासाठी ते त्यांच्या अस्मितेचं आणि श्रद्धेचं प्रतीक होतं आणि त्यांनी अभिमानाने कार्यक्रम सादर केला. 1992 मध्ये बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये सादरीकरण केलं आणि त्यानंतर जागतिक स्तरावर दिग्गज मेंडोलिन वादक श्रीनिवास यांना साथ संगत केली. नामवंत संगीतकारांना साथ केलेल्या भक्तवत्सलम यांची भारतीय संगीत विश्वात एक वेगळी ओळख निर्माण झाली. एक अभिनव कलाकार म्हणून त्यांनी मोठ्या तालवाद्य समूहांचं असं अद्वितीय सादरीकरण तयार केलं जे यापूर्वी कधीही ऐकलं गेलं नव्हतं. त्यांनी त्यांच्या लय मधुरा स्कूल ऑफ म्युझिक या संस्थेमार्फत 1000हून अधिक शिष्यांना प्रशिक्षण दिलंय. கற்க கசடர கற்பவை கற்றபின் நிற்க அதற்கு தக. जे काही ज्ञान शिकण्यासारखं आहे ते निष्ठेने शिका आणि मग आयुष्यभर त्या तत्वांनुसार जगा. संगीत हा माझा श्वास आहे. मला पुढच्या जन्मातही मृदंगमच वाजवायला आवडेल. श्री तिरुवारूर भक्तवत्सलम, पद्मश्री 2026. कोटी कोटी नमः.